मोहोळ तालुक्यातील शिंगोली येथे टाळ मृदुंग जयघोषात संत गजानन महाराज पालखीचे व भक्तांचे फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोषात स्वागत। 1 जुलै रोजी तिरे येथे मुक्काम करून 2 जुलै रोजी पहाटे 5 वाजता मोहोळ तालुक्यातील शिंगोली शेगावच्या संत गजानन महाराज पालखीचे प्रवेश झाले। त्यावेळी तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, आरोग्य अधिकारी पाथोडकर, कामठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्ती खरे, इंजिनियर सोमनाथ दावणेसह भक्तगण स्वागतासाठी उपस्थित होते। या प्रसंगी तहसीलदार सचिन मुळीक, एपीआय ज्ञानेश्वर उदार व आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या वतीने शेगावाचे राणा संत गजानन महाराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। शिंगोलीमध्ये प्रवेश केलेल्या भक्तांना इंजिनियर सोमनाथ धावणे युवा मंचच्या वतीने चहा पाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। गजाननाच्या दर्शनाने सामान्य भक्त भारावून गेला होता। टाळ मृदुंग हातात भगवी पटाका व मुखात विटू नामाचा गजर करत संत गजानन महाराज यांच्या पालखीचा मोहोळ तालुक्यातील शिंगोली नंतर कामठी खुर्द येथे प्रवेश झाला। कामठी खुर्द ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत। संत गजानन महाराज पालखी विसावल्यानंतर पंचक्रोशीतील दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी। कामठी खुर्द ग्रामस्थांकडून भक्तांना महाप्रसाद। यावेळी कामठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, सुनीता भोसले, भाजपचे विठ्ठल माळी आदींसह पाणी बॉटल घ्या।